मी कायमचा परदेशी चाललो आणि जाताना माझी सगळी इस्टेट माझ्या लाडक्या पुतण्याला योगेशला देऊन जातोय. डिक्की उघड. मी खून नाही केला मॅम. साहेब हा योगेशचा मोबाईल वाचतोय. अहो मॅडम फोन कट केला तुम्ही? कारण आता योगेश इथे लॉकअप मध्ये आणि त्याच्या घरून लँडलाईन वरून फोन येतो. अरे एक मिनिट, कोण आहात तुम्ही? आधी तू सांग, तू कोण आहेस ते? मी योगेशची बायको तनया. काय? हो, हे कसं शक्य आहे? तनयाला तर का शक्य नाहीये? मी योगेशची बायको आहे यावर तुमचा विश्वास का बसत नाहीये? आणि तुम्ही बोलता बोलता का गप्प झालात? मी सांगते. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर. आणि हे सगळे माझेच कलिग्स आहेत. आम्ही योगेशला भेटायला आलो होतो. कारण तो माझ्या कॉलेजचा मित्र आहे. ॲक्च्युली मगाशी आम्ही इथे आलो तेव्हा तू नव्हतीस. म्हणजे आम्ही तुला पहिल्यांदाच पाहिलं म्हणून आम्हाला जरा आश्चर्य वाटलं. बाय द वे, कुठे गेली होतीस तू? मी जरा बाहेर गेले होते, पण कुठे ते मी तुम्हाला का सांगू? सांगावं तर लागेलच. हे सगळं काय चाललंय? मला कोणी सांगेल का? हे बघा, मी योगेशला फोन करत होते पण त्याने कट केला. काय झालंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुला का द्यायची? मुळात तूच योगेशची बायको यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाहीये. अरे तुम्ही असं का करताय? मीच तनया, योगेशची बायको. विश्वास ठेवा जरा. आणि तुमच्या बरोबर पोलीस का आलेत? तुम्ही का आलात इकडे? मला आता योगेशची काळजी वाटते, कारण मी इथून जाण्यापूर्वी आमच्यात थोडंसं भांडण झालं होतं. मला प्लीज काय झालंय ते सांगा ना. काय झालंय नक्की इथे? हे बघा, योगेशला काही झालं नाही. एक मिनिट. शिंदे, तुम्ही इथेच थांबा. ठीक आहे मॅडम. सेठ म्हणाली, तुम्ही हिच्याशी बोला. नेमकं काय घडलंय हे विचारा. आणि हीच तनया आहे ह्याची खात्री पटली तरच हिला योगेशकडे घेऊन या. आणि हो, यायच्या आधी मला फोन करा. कदम, चला दाजी. पण योगेश कुठे आहे? तो कुठल्या संकटात नाहीये ना? आधी तू सगळं सांग. आणि तुला आत्ता एवढंच सांगू शकतो की योगेश ठीक आहे. ही तुझी बायको आहे. मग जी मेली ती कोण होती? अशी किती लग्न केली आहेस तू? आता तुझ्या केसचे खरे रंग समोर यायला लागलेत माझ्या. 2 बायकांच्या आयुष्याशी खेळत होतास आणि त्यातल्या एकीला संपवलंस. नाही, असं काही नाहीये. असं नाही कसं? जिच्याशी आमची बायको म्हणून ओळख करून दिलीस ती तर मेली. मग ही कोण आहे? अरे ही आता तुझ्या घरात बसली आहे आणि स्वतःची ओळख तनया म्हणून करून देते. योगेश, बास झाला हा पाठशिवणीचा. तू जर मला खरं सांगितलं नाहीस ना तर मी तुला काहीही मदत करू शकणार नाही. नाही, असं नका म्हणू प्लीज. मी सांगतो तुम्हाला. हीच माझी बायको आहे, तनया. माझ्याशी आधी कोणताही संबंध नसलेले माझे काका अचानक एक दिवस येणार आणि त्यांची इस्टेट मला देणार हे तनयाला मान्य नव्हतं. आणि म्हणून आमचं भांडण झालं. आमच्यात भांडणच झालं. कोण कुठले ते काका त्यांची इस्टेट आमच्या नावावर करणार आणि आम्ही ती घ्यायची? मला नव्हतं पटत हे. आपण आपल्या कष्टाच्या कमाईत समाधानी असावं या मताची.
म्हणून मी विरोध केला त्याला, पण तो माझं काही ऐकूनच घेत नव्हता. उलट त्याने मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी माझ्या मतावर ठाम होते. काहीही झालं तरी या बाबतीत त्याची साथ द्यायची नाही असंच ठरवलं होतं. अगं असं काय करतेस? जरा तरी विचार कर ना. हे बघ, मला हे मान्य नाहीये. मी यात तुझी साथ देणार नाही. योगेश माझं काहीही ऐकत नव्हतं, म्हणून मी घर सोडून माहेरी निघून गेलो. तनयाचा मुद्दा बरोबर होता. मग जेव्हा ती गेली तेव्हा तिला अडवलं का नाहीस? कारण काकांच्या इस्टेटीने माझे डोळे दिपले होते. त्यापुढे मला काहीच महत्वाचं वाटत नव्हतं. आणि खरं सांगतो, मला वाटलं होतं की एकदा काकाची इस्टेट मिळाल्यावर मी तिची समजूत काढीन. नाहीतरी अशी किती दिवस माहेरी राहणार होती. राग गेल्यावर परत आलीच असती ना. मी तिला आणलं असतं मनवून. पण बघ, त्या दुसऱ्या बाईची बायको म्हणून खोटी ओळख करून द्यायची काय गरज होती? योगेश इतका बदलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी गेले म्हणून एक दुसरीच मुलगी त्याने तुमच्या समोर बायको म्हणून आणली का? काय मिळालं त्याला हे असं करून? कारण जर आमचा संसार सुखाचा चालला असेल तरच काका मला ती इस्टेट देणार होते. आमच्यात भांडण चालू आहे जर त्यांना कळलं असतं ना, तर सगळंच हातातून गेलं असतं. आणि मग ती इस्टेट दुसऱ्याच कोणाला तरी गेली असती, नाहीतर काकांनी ती दान केली असती. आणि म्हणूनच एका रात्रीसाठी मी त्या बाईला तनया म्हणून उभं केलं. हिला ओळखतेस? ही आम्हाला आणि योगेशच्या काकांना तनया म्हणून भेटली. नाही हो, मी नाही ओळखत हिला. हो, पण योगेशची मैत्रीण असू शकते किंवा कलिग किंवा प्रेयसी. नाही, योगेश खरंच तसा नाहीये. म्हणजे तो कसाही वागला ना, किंवा आमच्यात कितीही वाद झाले तरी इतक्या खालच्या थराला तो नाही जाणार. आमचं खूप प्रेम आहे हो एकमेकांवर. हा, आता तो असं का वागला हे खरंच मला कळत नाहीये. पण कदाचित आमच्यात भांडण झालंय हे त्याच्या काकांना कळू नये म्हणून त्याने हे असं केलं असावं. मान्य केलं की तुझ्या काकांना काही कळू नये म्हणून तू हे सगळं केलंस. पण मग ती मुलगी कोण होती? आणि एका रात्रीसाठी तुझी बायको व्हायला तयार कशी झाली ती? पैसे दिले की सगळं काही होतं हल्ली. आणि तिला ह्या कामाचे मी 25,000 रुपये दिले होते. तुझे अशा मुलींशीही कॉन्टॅक्ट आहे? नाही, अजिबात नाही. मला कोणत्या तरी लँडलाईनवरून फोन आला होता, टेम्पररी कंपॅनियन पाहिजे का म्हणून. मी हो म्हटलं आणि त्यांनी या मोनाला पाठवलं. बघितलं तर स्मिता मॅडम, आणखी काय काय दडलं याच्या पोटात हे असे यालाच माहिती. मूर्ख माणसा, तुझ्या अशा वागण्याने फसलायस तू. हे सगळं आम्हाला अधिकाने सांगितलंस? कारण मी घाबरलो होतो ना. माझ्या गाडीत त्या मोनाचं प्रेत बघून हादरून गेलो होतो. मला काहीच सुचत नव्हतं. जर ते प्रेत माझी बायको नसून मोना आहे हे जर मी जगाला सांगितलं असतं ना, तर मी पुरता अडकलो असतो. अडकला तर तू आत्ताही आहेसच. त्या काकांना तू या आधीही भेटला असशील ना? नाही, माझे एक काका परदेशात आहेत हे मला माहिती होतं, पण त्यांना मी प्रत्यक्षात कधीच भेटलो नव्हतो आणि कॉन्टॅक्टही नव्हता.
अचानक 4 दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला आणि काल मला ते येऊन भेटले. कमाल आहे. कालच भेटले, कालच इस्टेटही दिली. हे सगळं एखाद्या परीकथेसारखं वाटतंय नाही? पण मग त्या मुलीला का मारलंस? तुझा हेतू तर साध्य झाला होता ना, मग तिला मारून आणखीन कुठला मोठा खजिना मिळणार होता तुला? अहो मॅडम, मी कसं सांगू तुम्हाला, मी तिला नाही मारलंय. मी का मारीन तिला? कदाचित तिने जास्त पैसे मागितले असतील तुझ्याकडे, किंवा मग तुझी इस्टेट पाहून तिने तुला ब्लॅकमेल केलं असेल. आणि योगेश, आता तू तुझ्या खऱ्या बायकोला, तनयाला काय सांगणार आहेस? मॅम प्लीज, मी हात जोडतो, तुम्ही माझ्या बायकोला प्लीज इथे आणू नका. तिला यातलं काहीच कळलं नाही पाहिजे, प्लीज. त्या बाबतीत आम्ही काहीही करू शकत नाही. ती जर खरंच तुझी बायको आहे तर ती कोणाचंही ऐकून घेणार नाही. हो, आणि तिला इथे येण्यावाचून कोणीही अडवू शकत नाही. पण मग तू परत का आलीस? मला माझी चूक कळली. शांतपणे विचार केल्यानंतर मला असं वाटलं की योगेश काही पाप करत नव्हता. त्याने कुठलीही लबाडी केली नाही किंवा चोरीही केली नाही. उलट मीच त्याला दुखावलं. माझ्यामुळे अडचणीत आला तो, म्हणून परत यायला निघाले होते. इतक्या उशिरा? हो, म्हणजे घाटात दरड कोसळली त्यामुळे यायला उशीर झाला. हे बघा, मी तुम्हाला सगळं जे काही आहे ते खरं खरं सांगितलेलं आहे. प्लीज आता तरी मला सांगा ना, माझा योगेश कुठे आहे? पोलीस स्टेशनमध्ये. त्या मुलीचा खून झालाय आणि तोही योगेशच्याच हाती. योगेशच्या भोवतीचा फास आवळत चाललाय. हा बघा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. दारूच्या ग्लासमध्ये जे विष होतं तेच तनयाच्या मोनाच्या पोटात होतं. काय धाडस आहे या माणसाचं. योगेश किती नीच आहे हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. एनिवेज, तो निनावी फोन, त्याविषयी काही माहिती मिळाली? हो, तो एका PC वरून करण्यात आला होता. आणि डिकीतलं रक्त? ते मोनाचे नाही आहेत, कारण तिच्या अंगावर एकही जखम किंवा ओरखडा नाही आहे. मला पुन्हा एकदा योगेशशी बोलायचं. त्याला बोलावता? ऑफकोर्स. हवालदार कदम, योगेशला घेऊन या. पण मॅडम, मला नाही वाटत त्याने काही उपयोग होईल. असा विचार करून नाही चालणार ना मोहिते साहेब. योगेश, तुझ्या डोक्यावरची टांगती तलवार अजूनही तशीच आहे. तुला पुन्हा एकदा काही सांगायचंय? मी किती वेळा सांगू, माझ्याकडे सांगण्यासारखं आता काही राहिलेलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. या बोटाला काय झालं? क्लिअर आहे मॅडम. डेड बॉडी डिकीत ठेवत असताना त्याचं बोट चिमटलं असणार. काहीतरीच काय बोलता इन्स्पेक्टर? मी ते प्रेत डिक्कीत ठेवलेलं नाहीये. तुम्हाला किती वेळा सांगायचं? हे बोट माझ्या बाथरूमच्या दारात चिमटलं होतं. तू ना गप्पच बस. हवालदार, त्याचं ब्लड सॅम्पल घ्या आणि लॅबमध्ये पाठवा. लगेच सोक्षमोक्ष लागेल. हो, पण योगेशचं मत तर आपल्याला कळलंय. आता तनया काय सांगते हे ऐकायचंय मला. एक्सक्यूज मी. आलीस? बोल म्हणाली. तनयाने काही सांगितलं? मॅडम, मला वाटतं हीच तनया आहे.
ओके. मोहिते साहेब, तनया आणि योगेशचं स्टेटमेंट मॅच होत आहे. तनया तर खोटं बोलत नाहीये, पण मग योगेशचं काय? योगेश योगेश योगेश, अरे काय झालं रे? पाहिलंच ना आपल्यावर काय वेळ आली आहे. अरे तू पैशांसाठी अख्खं आयुष्य पणाला लावलंस. मी तुझा गुन्हेगार आहे तनया. तू जे काही म्हणत होतीस ते सगळं खरं होतं. हा हरामाचा पैसा आपल्याला नाही पचला, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी त्या मोनाला नाही मारलंय. हो हो, मला माहिती आहे तू काही चुकीचं करणार नाहीस. नाही, चूक माझीच होती. मीच तुला समजून घेतलं नाही. रागाने घर सोडलं. घर सोडून गेले नसते ना तर हे काहीच झालं नसतं. अरे पण योगेश, तू पैशाच्या मोहात इतका कसा अडकलास? आणि त्या मुलीचा मृत्यू कसा झाला? अरे योगेश, तू त्या इस्टेटीचं आता काय करणार आहेस? आता माझं काही होऊ दे. मी ती सगळी इस्टेट तुझ्या नावावर करीन. निदान तू तरी सुखी राहशील. तुझ्याशिवाय? अरे तू इथे तुरुंगात असल्यावर मी कशी सुखी असेल? मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत योगेश. मी खरंच तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आता याच्याशिवाय जगण्याची सवय लावून घ्या तुम्ही, कारण खून केलाय त्यांनी आणि सगळे पुरावे याच्या विरोधात आहेत. कमीत कमी जन्मठेप निश्चित आहे. आणि जर का नशीब अत्यंत वाईट असेल तर फाशी देखील होऊ शकते. फाशी? हो. हे बघा, असं नका करू प्लीज. प्लीज माझं ऐकत. त्याने काहीच केलेलं नाहीये. मॅडम तुम्ही सांगा ना यांना, माझा नवरा निर्दोष आहे. सॉरी तनया, पण मी नाही वाचवू शकत योगेशला. मॅडम तुम्ही काहीतरी सांगा ना त्यांना प्लीज. आमच्या मॅडम फक्त निरपराध लोकांनाच मदत करतात. कारण खून केलेल्या गुन्हेगाराला सोडवण्यासाठी मॅडम कायद्याच्या विरोधात कधीच जाणार नाही. आणि आता सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. त्यामुळे कायद्यासमोर मॅडमच काय, पण दुसरं कोणीही ढवळाढवळ नाही करू शकत. तू जात नाही इथून. आता मला कोणीही वाचवू शकत नाही. मी जन्मठेप्याऐवजी फाशी मागून घेईन. अरे म्हणजे तू तरी दुसरं लग्न करून सुखी होशील. अरे काय बोलतोयस तू? हो हो ठीक आहे, मी येते. ओके. सीड म्हणाली मला निघायला हवं. मॅडम तुम्हाला आमच्या नजरेत जराही खरेपणा नाही दिसत का हो? ज्यांच्या रक्तात प्रामाणिकपणा असतो ते असं काही करायला धजतच नाही. बरोबर ना योगेश? सिड, आत्ताच एका क्लायंटचा फोन आला होता. इथलीच एक मिसिंगची केस. तू आणि दाजी ती केस हँडल करा. हां. आणि हो, मुंबईतूनही एक फोन आला होता. तिथेही एक अर्जंट केस आहे, मला तिथे जावं लागेल. सॉरी तनया, पण मी खरंच काहीच करू शकत नाही. मी नाही वाचवू शकत योगेशला.
म्हणाली मॅडमना घरी घेऊन जा आणि त्यांना बरं वाटेपर्यंत त्यांच्यासोबतच राहा आणि अगदीच गरज वाटली तर डॉक्टरांनाही बोलावून घे. मॅडम पण ही म्हणजे अचानक ही मिसिंगची केस आली कुठून? तुम्ही पुढे वा, मी सांगते तुम्हाला. हां ओके. इन्स्पेक्टर सर, दाजी, हे सगळा काय प्रकार आहे? ही मिसिंगची कंप्लेंट आली कुठून? मला तर काहीच कळत नाही. आणि मॅडम सेठ, एक बाईक शोधायची. दाजींना माहिती आहे, दाजींकडे बाईकचा नंबरही आहे. हो, पण बाईक आहे कोणाची? बाईक सापडली की त्याचा मालकही शोधा. चला चला, कामाला लागा. मॅडम, पण ही मिसिंगची कंप्लेंट दिली कोणी? आणि तुम्ही मुंबईला का जाताय? अरे, आज सांगितलं ना, एक अर्जंट केस आले म्हणून मी चालले मुंबईला. तुमची इथली कामं आटोपली की तुम्ही मला जॉईन करा. ओके, चला चला, पळा. हां ओके. मॅडम, या. एनर्जी येईल, तुम्हाला फ्रेशही वाटेल. आता काय बरं आणि फ्रेश वाटायचं. आणि एनर्जी येऊन सुद्धा मी काय करू? योगेशला तर वाचवू शकत नाहीये ना. तो तिथे लॉकअप मध्ये आहे आणि त्याची सुटण्याची काहीच शक्यता नाहीये. त्यात तुमच्या मॅडमवर आम्ही इतका विश्वास ठेवला, पण त्या सुद्धा आम्हाला वाऱ्यावर सोडून निघून गेल्या मुंबईला. आता संपलंच सगळं. मॅडम, प्लीज शांत व्हा. आपण डॉक्टरांना बोलूयात का? नको, मला तसं वाटलं तर मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे, मी इथेच आहे. तुम्हाला वाटलंच तर कळवा. ही पण ती बाईक नाहीये. अशी कशी आणि कुठे शोधायची बाईक? तरी बरं आहे मनाली इथे नाहीये, तनया सोबत येते. म्हणजे तनयाला तरी निदान आधार मिळेल. दाजी, मला एक गोष्ट कळत नाही, मॅडम अशा अचानक का गेल्या मुंबईला? म्हणजे त्यात इथे नवीन केस बघतात आणि आपण इथे फालतू बाईकच्या नाही दाजी, म्हणजे मला माहिती आहे की मॅडमनी आपल्याला बाईक शोधायला सांगितली आहे, याचा अर्थ नक्की काहीतरी कारण असणार. पण बाईक कुठे शोधणार आपण? मॅडमचाच फोन. हा मॅडम, बोला. ओ, बाईकच शोधतोय. ओके मॅम. हो, बाईक सापडली की लगेच फोन करतो. या, बाय. दाजी, आपल्याला ती बाईक शोधलीच पाहिजे. मला आत्ता कळलं की मॅडमनी आपल्याला बाईक शोधायला का सांगितलं. या मॅडम पण ना ग्रेट आहेत. मी ना नवीन काहीतरी रोज शिकत असतो त्यांच्याकडे. चला चला, हवालदार साहेबांचा फोन. हा साहेब, बोला. हो ठीक आहे, या पोचतो. बाय. चला. दाजी, कन्फर्म हीच बाईक आहे? मी आहे ना, थांबा. मास्टर की. बसा. बाईक? आओ, तुम्ही माझी बाईक पाहिली का?
अहो आत्ता इथे उभी केली होती मी. एक्सक्यूज मी, तुम्ही माझी बाईक पाहिली का? आत्ताच दोघं बाईक घेऊन गेले. दोघं? अहो पण तुम्ही त्याला जाऊ कसं दिलं? अहो माझी बाईक होती ती. अहो कमाल करता तुम्ही. आता आम्हाला कसं कळणार ती तुमची बाईक होती? अहो आम्ही काय इथे रस्त्यावर लक्ष ठेवायला आलोय का? आम्ही चहा घ्यायला आलोय. अहो कसे दिसत होते साधारणतः ते? एक दाढीवाला होता आणि एक गोरटेला पोरगा होता. पर कोणत्या दिशेला गेले ते? ते काय त्या दिशेला. साहेब, टिकीतल्या रक्ताचे आणि योगेशच्या ब्लडचे चेकिंग रिपोर्ट्स आले. गुड. इन्स्पेक्टर साहेब नमस्कार. मी जतीन पारकर. बोला. साहेब मी इथे जवळच दीपलक्ष्मी सोसायटीत राहतो. साहेब माझी बाईक चोरीला गेली आहे. हवालदार, यांच्या बाईकच्या डिटेल्स घ्या. हो साहेब. आणि का तुम्हाला कळलं कसं की तुमची बाईक चोरीला गेली? एका माणसाने त्यांना पाहिलंय. त्यातील एकाची दाढी होती आणि एक थोडा गोरटेला पोरगा होता सर. अच्छा. भर दिवसा तुमची बाईक चोरीला जाते, कमाल आहे. एक मिनिट. हा मॅडम बोला. हा ओके, हरकत नाही. काय? ग्रेट. ते इथेच येतात? ठीक आहे. तू गेलीस तरी चालेल. नाही म्हणजे माझ्यामुळे उगाच तुला कशाला त्रास. आणि असंही तू इथे थांबल्यामुळे माझं दुःख कमी होणार नाहीये किंवा माझ्यावरचं संकट सुद्धा दूर होणार नाही. मॅडम प्लीज असं नका बोलू. अहो आता संकट दूर होण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणजे तुमच्यासाठी अजूनही एक आशेचा किरण आहे. अहो म्हणजे गुड न्यूज आहे. अहो म्हणजे योगेशला खुनाच्या आरोपातून सोडवू शकेल असा माणूस येतो इथे. काय? हो. कोण आहे तो माणूस? मनाली सांग ना, कोण आहे हा माणूस जो योगेशला सोडवू शकेल? कोण आहात तुम्ही? आम्ही सांगितल्यामुळे एअरपोर्टवरून परत आले योगेशच्या प्रेमासाठी. कोण आहेत हे? कोण आहेत म्हणजे? योगेशचे काका. काय? मी योगेशला इस्टेट देणार म्हटल्यावर तू भांडून त्याला सोडून निघून गेलीस.
तुझ्या मूर्खपणामुळेच गेलाय तो. माझा योगेश खून करणं शक्यच नाही. मला तर वाटतंय हे सगळं मुद्दाम तूच रचलंय. काय वाटेल ते आरोप करू नका. खोटे आहात तुम्ही. तुम्ही योगेशचे काका नाही. काय? हे योगेशचे काका नाही. हे तुला कसं कळलं तनया? तू तर काकांना कधी पाहिलंच नाहीयेस. ते येण्याआधीच तू माहेरी निघून गेली होतीस असं तूच म्हणालीस ना? हो, पण हे योगेशचे काका असूच शकत नाही. खोटे आरोप करतायत हे माझ्यावर. बरोबर ओळखलंस तू. मी अस्मिता. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर. मी काका नाही हे तू ओळखलंस याचा अर्थ योगेशचे काका कसे दिसतात हे तुला माहित होतं तर. अस्मिता मॅम, हे सगळं काय चाललंय? इन्स्पेक्टर मोहिते मला काहीच सांगत नाहीयेत. योगेश, अरे बघ ना, यांचं हे सगळं काय चाललंय मला सुद्धा कळत नाहीये. या अशा खोट्या काका बनून का आलेत? कशासाठी? योगेश, मी सांगते. तुला इस्टेट देणारे काका माझ्यासारखेच बनावट होते. आणि अर्थात ती इस्टेट सुद्धा बनावट होती. काय? हो, कारण त्या इस्टेटीचे पेपर्स आम्ही मुंबईतल्या सॉलिसिटरना फॅक्स केले होते. त्यांच्या रिपोर्ट्समुळे आम्हाला हे कळलं. पण मग तो माणूस इथे खोटा काका बनून का आला होता? तुला मोनाच्या खुनात अडकवण्यासाठी. पण हे सगळं कसं शक्य आहे? त्यांना कुठे माहिती होतं की तनया इथनं गेलीये? जर तनया इथून भांडून निघूनच गेली नसती तर? किती भोळा आहेस रे तू. तनयाने भांडण करून निघून जाणं हा सुद्धा त्यांच्या प्लॅनचाच एक भाग होता. म्हणजे तनया सुद्धा या प्लॅनचा? कसला प्लॅन? काय बोलताय तुम्ही? योगेश, अरे ही बाई खोटं बोलतेय, खोटारडी आहे. खोटं तू बोलतेयस तनया. एक मिनिट. पुराव्यांशिवाय वाटेल ते आरोप करू नका. वाटेल ते आरोप मी कधीच करत नाही. आणि पुराव्याच्या कसल्या गोष्टी करतेस तू? तुझा अख्खा प्लॅन मी तुला सांगू शकते. मी प्रत्येक गोष्ट कन्फर्म करूनच बोलते. सीड आणि मनालीने जेव्हा तुमचं भांडण ऐकलं त्यानंतर दरड कोसळली. मग तू माहेरी कशी गेलीस आणि तिथून परत कशी आलीस? का खोटं बोललीस तू तनया? का असं केलंस? मी सांगते योगेश, ती कुठल्या तोंडाने सांगणार आहे? तिने हे सगळं केलं कारण मोनाने तुझी बायको बनून इथे काकांसमोर यावं असं तिला वाटत होतं. कारण काका बनून जो आला होता त्याला मोनाचा काटा काढायचा होता. काल रात्री जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हाच मला संशय आला होता. कारण ज्यावेळी आम्ही आलो
त्यावेळी डिकीचं दार पूर्णपणे बंद होतं. पण मग जेव्हा तुझ्या घरातून आपण पुन्हा गाडीकडे गेलो तेव्हा मात्र ते दार किंचित उघडं होतं. ज्याने मोनाचा खून केला त्यानेच पोलिसांना निनावी फोन केला. पण तो माणूस होता कोण? हाच तो जती आणि हाच काका बनला होता. हाच तो जती आणि हाच काका बनला होता. हाच मोनाचा खुनी. आणि तनयाचा प्रियकर. हे खोटं आहे. नाही योगेश, हेच खरंय. तनया भांडण करून निघून गेल्यानंतर लगेचच तुला कंपॅनियन हवा का असा फोन कसा आला, आणि तोही लँडलाईन वरून. जनरली असे कॉल्स मोबाईल वरून येतात. तो कॉल आणि पोलिसांना मोनाच्या खुनाची बातमी देणारा कॉल हे दोन्ही कॉल एकाच पीसीओ वरनं करण्यात आले होते. त्यांनी तुला कॉल करून मोनाला इथे पाठवलं आणि ते आम्हाला कळलं कारण अगे जास्त भाव खाऊ नकोस. तुझ्यासारख्या मुलीला एका रात्रीचे 25,000 रुपये कमी नाही आहेत. ये तू तिथे. हे बघ, मी सांगतो तसं करायचं. सारखं सारखं मला कॉर्नर करायचं नाही. अगं बाकीच्या पैशांचं नंतर बघू. चल ठेव फोन. हाच तो माणूस. त्याच्या बाईकचा नंबर आम्ही पाहिला होता. याने मोनाला 25,000 रुपये दिले जे मोनाच्या पर्समध्ये सापडलेत आम्हाला. हे खोटं आहे. मी मोनाला ओळखत नाही. तू मोनाला ओळखत नाहीस? नाही. म्हणाली हा मोनाचा फोन. तू याच नंबरवर कॉल केला होता. मोनाच्या पर्सच्या चोर कप्प्यामध्ये आम्हाला तिची डायरी सापडली. त्यावरून आम्हाला कळलं की ती तुला ब्लॅकमेल करत होती. जतीन, तू स्वतःहून पोलिसांकडे यावंस म्हणून पोलिसांनाच विश्वासात घेऊन आम्ही तुझी बाईक पळवली. तुला मोनाचा काटा काढायचा होता आणि योगेशलाही दूर करायचं होतं. म्हणून तू आणि तनयाने हा प्लॅन आखला. तू खोटा काका बनून इथे आलास आणि योगेशला इस्टेट देऊ केली. मग तनया खोटं भांडण करून इथून निघून गेली आणि तू मोनाला इथे पाठवलं. आणि मग योगेश आणि मोना नशेत असताना तू मोनाच्या ग्लासमध्ये विष टाकलं. आणि ती विषाची बाटली तुला तनयाने दिली, कारण त्यावेळी तनया बंगल्यातच लपलेली होती. नाही नाही नाही, खोटं आहे हे. ते औषध मी टेरेस गार्डन साठी आणलं होतं. इथे कुणी आणलं मला माहित नाही. मग योगेश नशेत असताना तू आणि जतीनने मिळून ते मोनाचं प्रेत डिकीत टाकलं हे तरी आठवतंय का तुला?
म्हणूनच डिकीत जतीनच्या रक्ताचे डाग सापडले आणि तुझा केसही. मोनाचा तर बॉबकट होता, तो लांब केस तुझाच आहे तनया. आता तरी गुन्हा कबूल करा. अजून किती पुरावे हवे तुम्हाला? का वागलीस असं? मी तर तुझ्यावर आयुष्यभर प्रेम केलं ना, तरी तुम्हाला फाशीवर द्यायला निघालीस? हं? आता खऱ्या अपराध्याला शिक्षा होईल. थँक्यू सो मच अस्मिता मॅडम. एका निरपराध माणसाला शिक्षा देण्याचं पाप माझ्या हातून होताना वाचवलं. योगेश सुटलाच आहे, आता पारसलाही सोडतो. अशा बायकोला पाठीशी घालणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं आहे. संसार तर एकमेकांच्या विश्वासावर टिकतात ना, पण तू तर माझ्या पाठीत सुरा खुपसलास. इन्स्पेक्टर, घेऊन जा या दोघांना. आय एम सॉरी यार, प्लीज मला माफ कर. मी फक्त माझं काम करत होतो. इट्स ओके सिड, नो प्रॉब्लेम. मी तुला मुळीच दोष देत नाही, परिस्थितीच तशी होती. तुमच्यामुळेच तर तनयाचा खरा चेहरा माझ्या समोर आला. थँक्स. मॅडम, आता आपल्याला निघायला हवं. हो, पण त्याआधी मला पुन्हा एकदा पारसना भेटायचंय. त्यांच्याकडून अंगदची माहिती काढून घ्यायची आणि शक्य झालंच तर स्केचही तयार करून घ्यायचंय. योगेशची केस तर सॉल्व्ह झाली, पण अंगद महाडिकची केस अजूनही सॉल्व्ह झालेली नाहीये.